सो मेजरमेंट ऑफ वर्केबिलिटी. आता मेजरमेंट ऑफ वर्केबिलिटीबद्दल काय दिसायला भेटतं बरं का आपल्याला, की जर मला वर्केबिलिटीला मेजर करायचं, मी कशा पद्धतीने मेजर करणार वर्केबिलिटीला, तर लक्षामध्ये येऊन जातं आपल्याला काय, वर्केबिलिटीला मेजर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा एक ॲब्सोल्यूट तरीका नसतो. त्याला तुम्हाला रिलेटिव्हली मेजर करावा लागतो. म्हणजे लक्षात आलं का, की चल बाय एखाद्याला असं मेजर करून टाकलं म्हणजे वर्केबिलिटी अशी असेल, असं नसते. तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट आहेत. तर वर्केबिलिटी काढण्यासाठी अशी पर्टिक्युलरिटी कोणती टेस्ट नाही आहे, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट आहेत. म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल की वर्केबिलिटी काढण्यासाठी पण कोणती एक ॲब्सोल्यूट प्रॅक्टिकल नाही आहे, ॲब्सोल्यूट टेस्ट नाही आहे. ठीक आहे. हां, तर मी काय करणार, रिलेटिव्ह टेस्ट आहेत. म्हणजे चला बाबा मला या गोष्टीसाठी जर का वापरायचं असेल ना, तर मी स्लम कोण टेस्ट वापरून घेईल. मला हेच पाहिजे असेल ना, तर मी हे वाली टेस्ट वापरणार. तो टेस्ट पण रिलेटिव्हली आहेत, स्टेट पण ॲब्सोल्यूट नाही. की ॲब्सोल्यूट म्हणजे काय, एकच टेस्ट करा, काम होऊन गेलं. पण रिलेटिव्ह म्हटलं ते काय, ह्या कामासाठी तुम्हाला वेगळी टेस्ट वापरावं लागेल, या कामाचं असेल तर वेगळी टेस्ट वापरावं लागेल, अशा पद्धतीने. तो हा वाला पॉईंट आपल्या लक्षामध्ये येऊन जात असतो. राईट. तर मेजरमेंट ऑफ व्हॉट, वर्केबिलिटी. पहिली टेस्ट असते आपली स्लम्प टेस्ट. स्लम टेस्ट. या स्लम टेस्टची तुम्हाला मी सगळी कहाणी सांगून देतो, राईट. मग आता बघा बरं काय त्याच्यामध्ये सगळं मराठी सांगून देतो आणि नंतर वाटल्यास PDF पाठवून देतो. 3च आहेत ते मला लवकर आवरायचे. बघा आता, तर लक्षामध्ये येईल माझ्या, हे मला हे बघा रे, आपण बघत आहोत स्लम टेस्ट. वर्केबिलिटी मेजर करण्यासाठी पहिली मेथड आहे आपली स्लम टेस्ट. ही आहे आपली स्लम टेस्ट. आता स्लम टेस्ट कसं करणार, स्लम टेस्टसाठी सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न असतो तो म्हणजे काय, ॲपरेटस कोणते असतात. जर तुम्हाला स्लम टेस्टच्या मदतीने वर्केबिलिटी फाइंड आउट करायची असेल तर तुमच्याकडे कोणकोणत्या प्रकारचे ॲपरेटस आहेत, ते ॲपरेटस आपल्या लक्षामध्ये घ्यावं लागत असतात. मग कोणकोणते ॲपरेटस आहेत, एक आहे आपल्याकडे एक सिलेंड्रिकल एक कोन आहे. म्हणजे एक खाली बॉटमला सिलेंड्रिकल शेप आहे, वरती पण सिलेंड्रिकल शेप आहे आणि असा कोनिकल कोन भाग दिसायला भेटत आहे. त्याला आपण जनरली काय बोलणार बरं का, हा जो काही आपल्याकडे दिलेला आहे याला आपण बोलणार, इथे नावं पण दिले त्यांची खूप सारी, राईट. तो स्लम कोन आपण म्हणतो याला. ठीक आहे. हा काय आपला, हा एक कोन आहे, याला आपण स्लम कोन म्हणणार. तो लक्षात घ्या, याला काय म्हणणार आपण, स्लम कोन म्हणणार. तो स्लम कोन टेस्ट पण आपण याला म्हणत असतो, स्लम कोन टेस्ट ही. तर स्लम टेस्ट जी की आहे ही तुम्हाला वर्केबिलिटी चेक करण्यासाठी आणि कन्सिस्टन्सी ऑफ फ्रेश कॉन्क्रीट या दोन गोष्टी करण्यासाठी लागत असते. काय बोललो मी तुम्हाला, स्लम टेस्ट ही आपण कशासाठी परफॉर्म करत असतो, स्लम टेस्ट ही आपण वर्केबिलिटीचा चेक घेण्यासाठी आणि कन्सिस्टन्सीचा चेक घेण्यासाठी करत असतो. याच्याबद्दल तुम्हाला एक पॉईंट सांगायचं आहे. ऐका, स्लम टेस्ट जी काही असते ना, त्या स्लम टेस्टवरून तुम्हाला एवढी खरी वर्केबिलिटी कळत नाही, याच्यामध्ये एरर दिसायला भेटत असतो. स्लम टेस्ट करून तुम्हाला वर्केबिलिटी खरी भेटत नाही, एरर दिसायला भेटत असतो. पण तरी पण लोक याला जास्त वापरतात कारण की मेथड पॉप्युलर आहे. आता पॉप्युलर मेथड कोणती असते, जी स्वस्त असेल ती पॉप्युलर असेल. मग स्लम टेस्ट ही स्वस्त आहे त्यामुळे ही टेस्ट पॉप्युलर आहे. ही तुम्हाला एक ॲक्युरेट वर्केबिलिटीची माहिती देत पण नाही आहे, तरी पण लोक हिला वापरतात. हिच्यामध्ये एरर असतात तरी पण हिला लोक वापरतात. ॲक्च्युली स्लम टेस्ट जी आहे ना, ही कन्सिस्टन्सीची माहिती तुम्हाला देते, एकदम एक्झॅक्टली कन्सिस्टन्सी तुम्हाला माहिती दिली. ती वर्केबिलिटीची एवढी एक्झॅक्ट माहिती देत नाही, एरर तुम्हाला दिसायला भेटत असतो. आलं लक्षामध्ये, ते एरर तुम्हाला दिसायला भेटत असतो. ही वाली बात आपल्याला दिसायला भेटत असते स्लम टेस्टमध्ये, राईट. मग आता काय असतं बरं का, स्लम टेस्टमध्ये काय असतं, सगळ्यात महत्त्वाची बात जी असते स्लम टेस्टमध्ये ते म्हणजे काय, की तुम्हाला इन्स्ट्रुमेंटबद्दल विचारतील. ते इन्स्ट्रुमेंट तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. कोणकोणते इन्स्ट्रुमेंट असतं बरं का आपल्याकडे, ते इन्स्ट्रुमेंटची नावं इथं दिलेली आहेत बघा. सो तुम्हाला जे की आहे, एक तर कोन लागतो, हावाला कोन आहे आपला, राईट. हावाला कोन आहे, याची इन्स्ट्रुमेंटची नावं वरती दिली असेल टॉपवरती. हां, ठीक आहे. तर हा कोन लागेल. नंतर तुम्हाला टॅम्पिंग रॉड लागेल. तो तुम्हाला टॅम्पिंग रॉड लागणार आहे, राईट. तुम्हाला मूल्ड लागणार आहे, मेटॅलिक मूल्ड लागणार आहे, राईट. सो हे मेटॅलिक मूल्ड लागणार आहे. याच्या खाली एक आपल्याला फ्लॅट सरफेस लागतो. सो फ्लॅट सरफेस लागणार आहे, राईट. फ्लॅट सरफेस लागणार आहे. हा झाला आपला समजा हा फ्लॅट सरफेस. तो फ्लॅट सरफेस असेल, मेटॅलिक मूल्ड असेल, राईट. इथे राईट मेटॅलिक मूल्ड अशी अरेंजमेंट आहे हँडलची. का हँडलची अरेंजमेंट असते तुम्हाला कळून जाईल. तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन काय विचारतात सांगतो मी, ठीक. टॅम्पिंग रॉड असतो, त्याला टॅम्पिंग करण्यासाठी टॅम्पिंग रॉड असतो, राईट. अशा पद्धतीने तो याचा शेप कसा आहे बरं का, फ्रस्ट्रम आहे. फ्रस्ट्रम म्हणजे काय बरं का रे, तुम्हाला फ्रस्ट्रम शब्द पुन्हा येणार आहे. फ्रस्ट्रम म्हणजे काय बरं का, कोनला कापून टाकतोय आपण. असा कोन असतो ना, हा कोन, याला जर का तुम्ही असा कापून टाकला ना, तो हा जो शेप बनतो ना, याला म्हणतो आपण फ्रस्ट्रम. याला काय म्हणतो आपण, फ्रस्ट्रम. तर काय म्हणणार मी आता, फ्रस्ट्रम शेपचा एक मेटॅलिक मूल्ड आहे, राईट. टॅम्पिंग रॉड आहे. नंतर आपल्याकडे एक स्केल असते, पट्टी टेप असेल किंवा पट्टी असेल आपल्याकडे, राईट. एवढ्या गोष्टी आपल्याला दिसायला भेटत असतात, राईट. मग आता आपण काय करणार, सिमेंट घेणार, सँड घेणार,
ॲग्रिगेट घेणार नंतर प्रोपोर्शन घेणार. तो प्रोपोर्शनमध्ये आपण काय करतो, एक प्रोपोर्शनमध्ये आपण काय करणार, 456 आपल्याला दिलेले किती प्रोपोर्शन घ्यायचं त्याच्यानुसार आपण मिक्सचर करून घेणार. आपलं आता काय बनून जाईल बरं का, एक कॉन्क्रीट बनून जाईल. या कॉन्क्रीटला उचलायचं, वरती एक अशा पद्धतीने आपण एक हे घेतो, राईट की नाही, तो अशा पद्धतीने आपण ही वस्तू घेणार, त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये पुअर करणार, याच्यामध्ये पुअर करणार. ते कॉन्क्रीट आपण पुअर करतो किती लेअरमध्ये, 4 लेअरमध्ये, 1 2 3 4 लेअरमध्ये पुअर करणार. पहिला लेअर जेव्हा तुम्ही हे करणार त्याला टॅम्पिंग करायचं. किती टॅम्पिंग करायचं बरं का, 25 नंबर ऑफ ब्लो द्यायचे. तो 25 नंबर ऑफ ब्लो, 25 नंबर ऑफ ब्लो, 25 नंबर ऑफ ब्लो, 25 नंबर, किती ब्लो द्यायचे, 100. परीक्षेमध्ये क्वेश्चन काय विचारतील तुम्हाला, स्लम टेस्टमध्ये नंबर ऑफ ब्लो किती देतात तुम्ही, टोटल 100 देतात. का, कारण की 4 लेअरमध्ये काम करतोय. आता तुम्हाला मी पुढे जाऊन कारण सांगेल की 4 लेअरमध्येच काय हे करतात, 2 लेअरमध्येच का करतात, आपल्या याच्यामध्ये पण येते सॉईलमध्ये, की आपण त्या लेअरला असं हे का करत असतो ते पण कळू देईल. बघा 4 लेअरमध्ये करून टाकलं. एवढं झाल्यानंतर मी काय करतो, आता हळूच जो आहे ना, हे हँडल आहेत, या हँडलला मी हळूच वरती उचलतो, राईट, हळूच वरती उचलतो मी, राईट, हळूच वरती उचलतो. इथं पट्टी ठेवलेली असते आपण, बघा तुम्हाला दिसायला भेटेल, प्रॅक्टिकल दाखवतो. हे बघा इथं डायमेन्शन दिले, हा मेटॅलिक मोल्ड आहे. या डायमेन्शनवरती परीक्षेला क्वेश्चन विचारतात रे. स्लम टेस्टमध्ये जे काही आहे ना, तुम्हाला डायमेन्शनवरून क्वेश्चन विचारतात परीक्षेमध्ये. मेटॅलिक मोल्ड आहे, याचा बॉटम डायमीटर जो की आहे, हा बॉटम डायमीटर किती, हा बॉटम डायमीटर आहे त्याचा 20 सेंटीमीटर. टॉप डायमीटर किती आहे, 10 सेंटीमीटर. हाईट किती आहे, 30 सेंटीमीटर. तो हाईट 30 सेंटीमीटर आहे, बॉटम डायमीटर 20 सेंटीमीटर आहे, टॉप डायमीटर 10 सेंटीमीटर आहे, राईट. आणि खाली बॉटमला काय आहे, एक बेस प्लेट दिलेली. एवढी बात तुम्हाला क्लिअर झाली. हे झाले इन्स्ट्रुमेंट. पट्टी पण असते, राईट, पट्टी पण असेल. हां, नंतर झाल्यानंतर आपला कॉन्क्रीट आपण याच्यामध्ये पद्धतशीर पुअर करतोय. ओके, चला पुअर झाल्यानंतर आता अशा पद्धतीने आपण 4 लेअरमध्ये काय करतोय, टेम्प इच लेअर, किती लेअर आहे, 4 लेअर. प्रत्येक याच्यामध्ये काय घेतोय, 25 नंबर ऑफ लो देते. ओके, चला पुढे गेल्यानंतर काय होईल बरं का, तर पुढे गेल्यानंतर पूर्ण भरून झाल्यानंतर त्याला काय करून घ्यायचं, स्किडिंग करून घ्यायचं. स्किडिंग म्हणजे काय, सेम लेवलवरती जास्तीचं कॉन्क्रीट काढून टाकणं, म्हणजे त्याला म्हणतो आपण नॉट स्किडिंग म्हणून देत असतो. तर स्किडिंग करून टाकली. आता पुढे काय करणार, मी हळूच त्याला उचलणार. हळूच आपण त्याला वरती लिफ्ट करत आहे. लिफ्ट केल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल काय, लिफ्ट केलं काय होईल बरं का, अशा पद्धतीने ते कॉन्क्रीट लिफ्ट झाल्यानंतर असं होऊन जाईल, राईट, असं होऊन जाईल. मग आता आपण काय करणार बरं का, आपण काय करणार, आता तुम्हाला उंची माहीत होती, काय उंची माहीत होती तुम्हाला, गंमत बघा. तर जेव्हा तुम्ही तो कोन काढून टाकणार, तर जेवढी याची उंची होती ते काय होऊन जाईल, खाली ते सबसिडन्स होऊन जाईल. सबसिडन्स म्हणजे खाली बसून जाईल. तर जो काही कॉन्क्रीट होता तो खाली बसून जाईल. तो उंची किती होती याची, टोटल उंची किती होती तुम्हाला सांगितली मी, टोटल उंची 30 सेंटीमीटर समथिंग, राईट. त्याची उंची किती होती, तर उंची दिसायला भेटेल आपल्याला 30 सेंटीमीटर काहीतरी त्याची उंची आहे. हे बघा इथं, राईट, तो 30 सेंटीमीटर उंची. मग आपण काय करणार, यार ही उंची 30 सेंटीमीटर होती, याला जेव्हा काढून टाकणार हे खाली ढासळून जाणार. मग याच्या लेवलला हे खाली किती ढासळलेलं आहे याला म्हणतो आपण सबसिडन्स. याला सबसिडन्स म्हणतो. आणि पट्टीने जर का समजा हा सबसिडन्स जेवढा झालेला आहे तो जर तुम्ही मोजून टाकला तर तुम्हाला ती व्हॅल्यू देईल. त्याला म्हणतो आपण स्लंप व्हॅल्यू. त्याला काय म्हणतो आपण, स्लंप व्हॅल्यू. आलं लक्षामध्ये, तो लक्षात घ्या. उचललं अशा पद्धतीने उचलून टाकल्यानंतर काय करतोय बघा, अशा पद्धतीने. सो जेवढा तो खाली ढासळला असेल एवढा याला म्हणतो आपण सबसिडन्स इज नोन ॲज व्हॉट, स्लंप. आता स्लंप भेटतो, जो सबसिडन्स आहे त्याला स्लंप म्हणतो आपण. आता त्याला मी काय करणार, मेजर करणार. कशा पद्धतीने, खाली भांड्याला शेजारी ठेवायचं, भांड्याला शेजारी ठेवायचं. टॅम्पिंग रॉड घ्यायचा हातामध्ये, पट्टी उचलायची आणि बरोबर पट्टी अशा पद्धतीने खाली द्यायची. एकदम पद्धतशीर, एकदम हळूवार ही प्रॅक्टिकल करणारे, राईट, अशा पद्धतीने. मग आता ही तुम्हाला काय दिसायला भेटेल, ही जी काही आपलं असेल ही असेल आपली स्लंप व्हॅल्यू. ही काय असेल आपली स्लंप व्हॅल्यू. तर ही स्लंप व्हॅल्यू आपल्याला दिसायला भेटणार, याली स्लंप व्हॅल्यू. ओके, ती स्लंप व्हॅल्यू आहे ना. आता तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल काय बरं का, की जेव्हा आपण त्याला काढतोय ना बाहेर, या अशा पद्धतीने तुम्हाला दिसायला भेटेल की एक देतो ना, असा शेपमध्ये होता ना, तो असा शेपमध्ये कॉन्क्रीट जेव्हा मी बाहेर काढतोय ना, तो असा कोलॅप्स होईल रे. कसा, असा बघा डोंगर कसा असतो ना, डोंगरमध्ये असा सारखा कोलॅप्स होईल. आणि जर असा कोलॅप्स होत असेल त्याला म्हणतो आपण शिअर स्लंप. त्याला काय म्हणतो आपण, शिअर स्लंप. जर का समजा उचलला ना, अख्खाचा अख्खा ढासळून गेला, डायरेक्ट काहीच राहील नाही, एक बिलकुल शेप दिसायला भेटत नाही, अख्खाचा अख्खा ढासळून गेला तो, त्याला म्हणतात तुम्ही काय, कोलॅप्सिबल स्लंप. त्याला कोलॅप्सिबल स्लंप म्हणतात, बरोबर, राईट. तर 3 प्रकारचे स्लंप असतात. 3 प्रकारचे स्लंप कोणकोणते असतात. पहिला प्रकार जो असतो एकदम बढिया प्रकार दिसायला भेटेल तो कोणत्या प्रकारचा, त्याला म्हणतो आपण ट्रू स्लंप. आता ट्रू स्लंपची डायग्राम इथे खाली काढली असेल मागे शेवटी. हे बघा, हा आहे आपला ट्रू स्लंप. हा आहे ट्रू स्लंप. कुठे गेला पेन, हा बघा, काढून टाकलं तुम्ही, अशा पद्धतीने शेप बनत असेल, हा झाला ट्रू स्लंप. असा ढासळत असेल त्याला म्हणतो आपण वाट, याला म्हणतो आपण शेअर स्लंप, याला शेअर स्लंप. आणि जर का समजा पुरा कोलॅप्स, अख्खा कोलॅप्स होऊन जातो डायरेक्ट, काहीच नाही, बिलकुल शेप नाही, अख्खाचा अख्खा ढासळून जातो खाली, त्याला म्हणतो आपण कोलॅप्स स्लंप. त्याला काय म्हणतो आपण, कोलॅप्स स्लंप. या 3 प्रकारचे स्लंप आपल्याला दिसायला भेटत असतात. तर प्रॅक्टिकल करण्याचा तरीका आता हा आहे, परंतु लक्षामध्ये मला घ्यावं लागेल की यार कोणासाठी हे करावं, बरोबर की नाही, हे कोणत्या वर्कसाठी मला करावं लागेल हे मला आपण बघत आहोत. तर बघा आता
सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो तुम्हाला विचारला जातो तो त्याच्याबद्दल डिस्कशन करतोय. काय विचारतात तुम्हाला विचारतात ते काय की मेजरमेंट ऑफ वर्केबिलिटीबद्दल तुम्हाला म्हणतात सगळ्यात महत्त्वाची जी सगळ्यात पॉप्युलर मेथड आहे. ओके, ही मेथड जी आहे तुम्हाला वर्केबिलिटी बी देत असते. राईट, कुठे देते बरं का, तो स्लम्प टेस्ट ही जी काय आहे ही लॅबोरेटरी टेस्ट पण आहे. राईट, आणि फील्ड टेस्ट पण आहे. सो स्लम्प टेस्ट ही तुम्हाला लॅबोरेटरीमध्ये पण रिझल्ट देईल आणि तुम्हाला मी कुठे रिझल्ट देईल बरं का, ही तुम्हाला लॅबोरेटरीमध्ये पण देईल आणि फील्डमध्ये पण देईल. हा झाला पहिला पॉईंट. स्लम्प टेस्ट वर्केबिलिटी काढण्यासाठी पण वापरतात आणि कन्सिस्टन्सी काढण्यासाठी पण वापरतात. हा झाला दुसरा पॉईंट. पटपट मराठीत लिहित राहायचं. राईट ना, तो ही काय सांगितलं पहिले मी की फील्डमध्ये पण वापरतात, लॅबोरेटरीमध्ये पण वापरतात. राईट, दुसरा पॉईंट तुम्ही काय लिहिता तिथं की याच्यामध्ये आपण वर्केबिलिटी पण काढतो आणि याच्यामध्ये तिने आपण काय करतो, कन्सिस्टन्सी पण काढून घेत असतो. राईट, पुढे जर बघायला गेलं तर काय, ही सगळ्यात पॉप्युलर मेथड आहे. ही स्वस्त मेथड असते म्हणून ही पॉप्युलर मेथड आहे. ही मेथड तुम्हाला एरर देईल खूप सारी. वर्केबिलिटी जे काही आपण काढतोय त्याच्यामध्ये आपल्याला एरर दिली. राईट, पण कन्सिस्टन्सी तुम्ही ॲक्युरेट मेजर करू शकता. तो कन्सिस्टन्सी ॲक्युरेट भेटेल पण वर्केबिलिटी काय असेल, वर्केबिलिटीमध्ये एरर असेल. राईट, का बरं का, कारण की लक्षामध्ये घ्यायला पाहिजे आपण काय की वर्केबिलिटीचे कोणतेही फॅक्टर याच्यामध्ये दिसायला भेटत नाही. लक्षामध्ये ही जी काही टेस्ट आपण करत आहोत ना, ती टेस्ट करण्यासाठी लक्षामध्ये काय घ्यायचं असतं की यार वर्केबिलिटीला आपण डिफाईन कशाच्या मदतीने डिफाईन केलेले आपण त्याला आपल्या याच्या मदतीने, कशाच्या मदतीने, कॉम्पॅक्शनच्या मदतीने. ते कोणतीही फॅक्टर इथमध्ये गव्हर्न होतच नाही आहे, कोणतीही फॅक्टर नाही आहे. इथं मला पसरताना दिसायला भेटतोय. जर तुम्हाला पसरताना दिसायला भेटते ना कॉन्क्रीट, याचा अर्थ काय बरं का, याच्यामध्ये तुम्ही कन्सिस्टन्सी काढू शकता ना. मग तुम्ही वर्केबिलिटी कसं काढणार, वर्केबिलिटीला डिफाईन कसं केले, कॉम्पॅक्शनच्या बेसिसवर केलं. इथे कॉम्पॅक्शनसारखं काही फॅक्टर दिसायला भेटतात का, नाही. मग याच्यामुळे वर्केबिलिटी जी काय आहे तुम्हाला ॲक्च्युअल भेटणार नाही, ॲक्च्युअल वर्केबिलिटी भेटणार नाही. राईट, सांगायचं तात्पर्य काय होतं की वर्केबिलिटीचे जे काही फॅक्टर असतात ना, वर्केबिलिटीला डिफाईन करण्याचे जे काही फॅक्टर असतात ना, ते या टेस्टमध्ये दिसायला भेटत नाही. म्हणजे त्या वर्केबिलिटीचे फॅक्टर जे काय असतात ना, ते या टेस्टमध्ये दिसायला भेटत नाही. त्यामुळे आपल्याला एरर दिसायला भेटत असतो. त्याच्यामध्ये एरर आहे, याच्यामध्ये एरर. सो इन रिअल टर्म तो खरं जर बघायला गेलात ना, ती कन्सिस्टन्सी दाखवत असते, वर्केबिलिटी दाखवत नाही. पण तरी पण आपण वर्केबिलिटी मेजर करतो, पण आपल्याला ॲक्युरेटली वर्केबिलिटी भेटत नाही. एवढा पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला असेल. आणि टेस्ट कशा पद्धतीने करतात हे कळालं का रे. याची उंची 20, 10, 30. क्लिअर, 20, 10, 30 अशा पद्धतीने हे डायमेन्शन तुम्हाला विचारतील. पुढे काय करतो बरं का, आता ही टेस्ट कुठे सुटेबल आहे हा वाला क्वेश्चन आहे आपला परीक्षेचा. स्लम्प टेस्ट वर्केबिलिटी मेजर करण्यासाठी स्लम्प टेस्ट कुठे उपयोगी ठरेल, जे कॉन्क्रीटची, आता बघा अंदाजे जे एक्सपिरियन्स लोक आहेत त्यांना कळून जाते ती बात, ज्या कॉन्क्रीटची वर्केबिलिटी मीडियम ते हाय वर्केबिलिटी असेल अशी एक रेंज स्केल काढायची तुम्हाला. कशी स्केल काढायची, अशी आली. ही काय असेल आपली, राईट, ही असेल मीडियम, इथं असेल लो, इथं असेल व्हेरी लो. राईट, तो व्हेरी लो. इथं असेल मीडियम, इथं काय असणार हाय, इथं काय असणार व्हेरी हाय. अशा पद्धतीने. राईट, स्केल काय बोलतोय मी, तो मीडियम टू हाय वर्केबिलिटी. हे आहे मीडियम टू हाय वर्केबिलिटी. तर ज्या कॉन्क्रीटचा वर्केबिलिटी मीडियम किंवा हाय वर्केबिलिटी असेल, ज्या कॉन्क्रीटची मीडियम किंवा हाय वर्केबिलिटी असेल ना, असा अनुभवानुसार आपल्याला कळून जात असतं. त्या कॉन्क्रीटची वर्केबिलिटी मेजर जर करायची असेल ना, तर तुमच्याकडे काय, तुमच्याकडे स्लम्प टेस्ट आहे. का बरं का, कारण की जर समजा जास्त वर्केबिलिटी हाय, बघा मी काय बोलतोय, मीडियम टू हाय, मी मीडियम टू व्हेरी हाय पण बोललेलो नाही. जर समजा एखाद्या याची जर का जास्त वर्केबिलिटी असली ना, आता वर्केबिलिटी जास्त असली म्हणजे इथं काय होईल ते माहिती आहे का, अख्खं डायरेक्ट ढासळून जाईल, पूर्ण सपाट होऊन जाईल. ते इथं काय मेजर करणार तुम्ही, अलग लक्षामध्ये तुम्हाला उंची मेजर करता यायला पाहिजे ना, अख्खं सपाट होऊन जाईल तो. राईट, तो त्या केसमध्ये मी काय बोलतोय की ना व्हेरी हाय पाहिजे ना व्हेरी लो पाहिजे. राईट, तो लो पण नको पाहिजे आणि हाय पण नको पाहिजे. आता गंमत बघा इथं काय विषय असतो, काय होईल बरं का, इथं याच्यामध्ये तुम्ही ना त्याला कॉम्पॅक्ट करून भरलेलं आहे. आता याचं वजन जे ना याचं वजन इकडे लागत असेल, इकडे वजन लागत असेल आणि भांड्याची रिॲक्शन इथं अशी लागेल, मग सांगायचं तात्पर्य काय माहिती का, जेव्हा तुम्ही या डबड्याला वरती ओढणार तर ते जो ना खाली का बसून जात असतो का, कारण की तुम्ही याला कॉम्पॅक्ट करून ठेवलं तर, जास्त वजन भरून ठेवलं तर त्याच्या वजनामुळे तो पसरतो. क्लिअर, त्याच्या वजनामुळे तो पसरताना दिसायला भेटत असतो. तो गमत बघा. तो पॉईंट काय बोललो आता मी बोललो की ही जी काही टेस्ट आहे स्लम्प टेस्ट ही सुटेबल असते कुठे, स्लम्प टेस्ट ही सुटेबल असते ज्या कॉन्क्रीटची वर्केबिलिटी मीडियम टू हाय असेल, त्यासाठी ही सुटेबल असते.
राईट. ही कुठे सुटेबल नाही आहे, ज्या कॉन्क्रीटची वर्केबिलिटी व्हेरी लो आहे किंवा व्हेरी हाय आहे त्या केसमध्ये. व्हेरी हायसाठी पण नाही आणि व्हेरी लोसाठी पण नाही, या दोघांसाठी ती वापरता येणारच नाही. आलं लक्षामध्ये. मग हे कशावरून कळत असतं, अनुभवानुसार. तर अनुभवानुसार आपल्याला कळतं की या कॉन्क्रीटची वर्केबिलिटी व्हेरी लो असावी किंवा व्हेरी हाय असावी, त्यामुळे याला तुम्ही स्लम टेस्टमध्ये मोजूच नका. राईट की नाही. स्लम टेस्ट मिडियम टू हाय वर्केबिलिटीच्या कॉन्क्रीटसाठी यूज करत असतो. क्लिअर झाला पॉईंट. ॲपरेटस तुम्हाला सांगून दिलेत मी. ॲपरेटस कोणकोणते, मेटॅलिक मोल्ड, टॅम्पिंग रॉड. झाला. पुढे काय आपण काय करत असतो बरं का. आता मला सांगा, याची वर्केबिलिटी मिडियम टू हाय आहे, याची वर्केबिलिटी मिडियम टू हाय आहे. तर आता आपल्याला काय करावं लागेल बरं का, मिडियम टू हाय आहे त्यामुळे आपण काय करत असतो, याला आपण 4 लेअरमध्ये 1 2 3 4 लेअरमध्ये आपण मध्ये हे करून टाकणार. का बरं का, जेवढं तुम्ही त्याला कॉम्पॅक्ट करणार तेवढं काय होईल बरं का, याच्यामध्ये याचं वेट जे ना ते वेट खाली पसरायला मदत करणार. थोडंफार तर खाली पसरायला पाहिजे ना. असं थोडी की काढलं का जसं तर तसं अख्खा दगड, आणि जर दगड राहत असेल तर अशा दगडवाल्याला कुठे वापरणार का तुम्ही. मला सांगा, याला जर का तुम्ही बाहेर काढून टाकलं, आणि समजा तुम्हाला दिसायला भेटते की जसा तसा राहून गेला तो, आज कॉन्क्रीट तुम्ही कुठे वापरणार का, कुठेच वापरणार नाही. त्यामुळे आपण काय बोललो की स्लम टेस्ट आपण व्हेरी लो वर्केबिलिटीसाठी पण वापरत नाही आणि व्हेरी हायसाठी पण वापरत नाही, मीडियम टू हाय. क्लिअर झाला का पॉईंट. क्लिअर झाला पॉईंट. राईट. आणि किती लेअरमध्ये, 4 लेअरमध्ये 1 2 3 4 लेअरमध्ये त्याला कॉम्पॅक्ट करतो. प्रत्येकाला 25 नंबर ऑफ लो देतो. का बरं का, त्याला जर का मी जास्त कॉम्पॅक्ट केलं ना तर त्याच्या स्वतःच्या वजनाने तो खाली पसरल. हे याच्यासाठी स्वतःच्या वजनाने खाली पसरायला पाहिजे म्हणून 4 लेअरमध्ये आपण काय करतो, त्याला कॉम्पॅक्ट करत असतो. क्लिअर झाला पॉईंट. क्लिअर झाला. राईट. तो ही झाली स्लम टेस्ट. अजून काय बरं का, हां. सो मूळला आपण कम्प्लिटली अपवर्ड डायरेक्शनमध्ये मूळ केल्यानंतर तो काय ते कॉन्क्रीट जे काही सबसाईड होणार, आणि जेवढं काही सबसाईड होणार त्याला पट्टीच्या मदतीने मेजर करून टाकणार, ती आपली स्लम व्हॅल्यू असेल. दुसरी महत्त्वाची बात. आता दुसरी महत्त्वाची, हे जे काही शेप भेटतात ना, हे बघा कोणकोणते. हा झाला शेअर स्लम्प, कोलॅप्सिबल स्लम्प. अजून एक असतो आपला ट्रू स्लम्प. राईट ना. ट्रू स्लम्प म्हणजे काय, याची ॲक्च्युअल उंची एवढी होती याची, इथे एवढं आपल्याला आता सध्यासाठी काढल्यानंतर एवढी उंची दिसायला भेटते, खाली एवढी सबसिडन्स दिसायला भेटते, एवढा सबसिडन्स होतो. आता काय बोलतोय तुम्हाला मी, आता तुम्हाला काय बोलतो बरं का, लक्ष द्या की जे काही हे शेप आहेत या शेपनुसार आपण त्याची कोहेजन पण सांगून देत असतो की त्या कॉन्क्रीटमध्ये कोहेजन किती आहे, तो कोहेजिव्ह कॉन्क्रीट आहे का तो नॉन कोहेजिव्ह कॉन्क्रीट आहे, याची पण तुम्हाला आयडिया भेटून जाईल. कशा पद्धतीने बरं का, लक्ष द्या. हे बघा हा वाला. आता ट्रू स्लंप, जर समजा तुम्हाला शेप दिसला की यार तो ट्रू स्लंप आहे, जर समजा तो ट्रू स्लंप असेल तर या शेपवरून तुम्हाला आयडिया भेटून जाते कोहेजिव्हनेसची. कसं बरं का, की याच्यामध्ये ना कोहेजन खूप जास्त आहे, या कोहेजिव्हनेस जास्त आहे. सो कोहेजिव्हनेस जास्त दिसायला भेटतोय, त्याचा कोहेजिव्हनेस काय बरं का, जास्त आहे. पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, तर शेअर स्लंप जर का असेल, शेअर स्लंप म्हणजे काय, असा पुरा ढासळून जातो खाली, त्याच्यामध्ये काय दिसायला भेटेल बरं का, तो याच्यामध्ये इंटरमिडिएट कोहेजन आहे. सो इंटरमिडिएट कोहेजिव्ह. परीक्षेला विचारतात बरं का, परीक्षेला विचारतील तुम्हाला काय बरं का, की ज्या कॉन्क्रीटचा म्हणजे शेअर स्लंपवाला कॉन्क्रीट आहे तर त्याचा कोहेजनबद्दल कमेंट करा. कोहेजनबद्दल काय बोलणार, इंटरमिडिएट कोहेजन. आणि जो अख्खा ढासळून जातोय तर त्याच्यामुळे आतमध्ये कोहेजन असेल का, जर त्याच्यात कोहेजन राहिलं असतं तो ढासळला असता का, बिलकुल मी. तर तुम्ही काय म्हणा याला, नॉन कोहेजिव्ह. राईट. याला काय म्हणतात, कोलॅप्स स्लंप, यालाच काय म्हणतात तुम्ही, नॉन कोहेजिव्ह. सो नॉन कोहेजिव्ह, इंटरमिडिएट कोहेजन, आणि हे झालं आपलं कोहेजन. राईट. सो अशा पद्धतीने आपण हे करत असतो. दुसरी महत्त्वाची बात काय बरं का, तर झालं. आता हे झाल्यानंतर आपण काय केलं, हे वाला इथपर्यंत आलो. आता गमत बघा, परीक्षेला हवाला टेबल परीक्षेला विचारतात. काय विचारतील ते, कॉन्क्रीट फॉर रोड कन्स्ट्रक्शन. मला जर का रोड कन्स्ट्रक्शनसाठी कॉन्क्रीट वापरायचं आहे तर मी कॉन्क्रीटचे स्लमची व्हॅल्यू किती ठेवणार बरं का, 20 ते 40 ठेवणार. किती ठेवणार, 20 ते 40 ठेवणार. आता 20 ते 40 ठेवतोय. पुढे पॅरापेट वॉल असेल, स्लॅब असेल, पियर असतील, पॅरापेट वॉल झाली, स्लॅब झाली, पियर झाले, यासाठी 40 ते 50. कॉन्क्रीट फॉर कॅनल लाईनिंगच्या केसमध्ये जी काही वर्केबिलिटी असेल ती जास्त पाहिजे, तो स्लमची व्हॅल्यू किती असेल, 70 ते 80. राईट. पुढे जर बघायला गेलं तर कॉन्क्रीट फॉर आर्च ऑर वॉल, हे काय प्रकार आहे, हे स्लम म्हणजे काय, स्लम म्हणजे सबसिडन्स बरं का, वरून खाली किती ढासळला आहे तो त्याची बात करतोय. कॉन्क्रीट फॉर द आर्च अँड वॉल ऑफ द टनेल 90 ते 100. नॉर्मल ICC वर्क, हा परीक्षेला क्वेश्चन विचारतील, 80 ते 150. मास कॉन्क्रीटिंगच्या केसमध्ये 25 ते 50. कॉन्क्रीट फॉर व्हायब्रेटेड, सो कॉन्क्रीट टू बी व्हायब्रेटेड 10 ते 25. ज्या केसमध्ये व्हायब्रेशन वगैरे होत असेल, वर्केबिलिटी कमी असली तरी चालणार आहे. राईट ना. वर्केबिलिटी कमी असणारी तरी चालणार आहे, कारण की त्या व्हायब्रेशनच्या केसमध्ये काम करता येईल ना. ओके. ते वाले 4 व्हॅल्यू तुम्हाला पाठ पाहिजे, याला पाठ करायचे. बघा बरं आता पुढं
हा वाला प्रकार बघा. इथं जर बघायला गेला तर काय प्रकार आहे, हा इथं दिसायला भेटतोय व्हेरी लो वर्कॅबिलिटी, लो वर्कॅबिलिटी, मीडियम वर्कॅबिलिटी, हाय वर्कॅबिलिटी, व्हेरी हाय वर्कॅबिलिटी. कोणाला म्हणतात हे, हा लक्षात कोणाला म्हणतात तर इथं दिलेलं आहे व्हेरी. आता तुम्हाला ते एक तर बात कन्फर्म आहे की नाही आपण कुठून वापरतो गड्या, ॲक्च्युली प्रॅक्टिकल जे मला करायचं ना एवढ्या रेंजमध्ये बघा, एवढ्या रेंजमध्ये इथं दिलेलं आहे, पण ॲक्च्युली तुम्ही प्रॅक्टिकल एवढ्या रेंजमध्ये करतात. राईट. सो तुम्हाला परीक्षेमध्ये काय काय विचारतील ते की लो वर्केबिलिटी कोणाला म्हणतात, ज्याची स्लम व्हॅल्यू 25 ते 75 असते. मीडियम कोणाला म्हणतो, 50 ते 100, 50 ते 100, 75 ते 100, 100 ते 150 अशा पद्धतीने दिसायला भेटेल. राईट. सो हे काय झालं आपले मीडियम. हाय कोणाला म्हणतो मी, हाय 100 ते 150, हाय म्हणजे 100 ते 150. राईट. पुढे काय असते व्हेरी हाय म्हटले काय, टू लार्ज टू मेजर. आपण याला मेजर करतो का, मग नाही. मग तुम्हाला मी अगोदरच कमेंट काय केली होती की व्हेरी लो आणि व्हेरी हाय साठी स्लम टेस्ट वापरता येत नाही, त्यामुळे इथं आपण काही कमेंट करत नाही. राईट. मीडियम टू हाय तुम्हाला ऑप्शनमध्ये मीडियम टू हाय बघायचा असतो. कधी कधी लोसाठी पण करतात, पण ऑप्शनमध्ये तुम्हाला मीडियम टू हाय बघायचा आहे की मीडियम टू हाय वर्केबिलिटीसाठी आपण स्लम टेस्ट करत असतो. बोला इथपर्यंत क्लिअर झालं काय. आणि कुठे कुठे करतात हे बघा, बाइंडिंग पेमेंट हे पण तुम्ही वाचा. राईट. याच्या डिटेलमध्ये पण सांगता आलं असं, पण ठीक आहे इथपर्यंत क्लिअर झालं. आता झाली आपली पहिली टेस्ट कवर झालेली आहे. पहिली टेस्ट जी काय आहे आपली कवर झालेली आहे. सो फर्स्ट टेस्ट इज गोइंग टू बी कवर्ड. नाव सेकंड टेस्ट. पहिले सांगा एक टेस्ट कळाली का तुम्हाला. राईट. सो टेस्ट तुम्हाला कळाली. कुठपर्यंत पोहोचलो मी हे बघा. सो स्लंप कोणाला म्हणतात, कसं मेजर करतात याचा व्हिडिओ बघून घ्या. तुम्हाला प्रॅक्टिकल व्हिडिओ बघावा लागेलच याचा. मी तर तेच व्हिडिओ मी कॉपी करून आणलेत, स्क्रीनशॉट काढून आणलेत मोबाईलमधून. ठीक. हे बघा. चला हा वाला पॉईंट इम्पॉर्टंट. टेस्ट फॉर वर्केबिलिटी ऑफ कॉन्क्रीट स्लम्प कोन टेस्ट. ओके. इट इज ॲडवाइजेबल टू ॲक्सेस द वर्केबिलिटी ऑफ कॉन्क्रीट मिक्स युजिंग द स्लम कोन. ओके. स्लम कोनच्या मदतीने आपण वर्केबिलिटी काढतोय. इन्श्युअर दॅट कोन इज फिल इन द प्रॉपर मॅनर ॲज इंडिकेटेड. नोटीस द प्रॉपर मॅनरमध्ये जशी प्रोसिजर सांगितली त्या प्रोसिजरमुळे काम करा. नोटीस द टाईप ऑफ द स्लम्प. तुम्हाला कळालं वरती ओढल्यानंतर कळालं की कोणत्या प्रकारचा स्लम्प आहे. तुम्हाला कळालं शेअर स्लम्प आहे किंवा कोलॅप्स आहे. तर काय म्हणले बघा, शेअर अँड कोलॅप्सिबल स्लम्प आर अनडिझायरेबल. याला नोट करा या पॉईंटला. शेअर आणि कोलॅप्स स्लम जो काही जर का समजा असा शेप दिसायला भेटला ना तो अनडिझायरेबल आहे, त्याला कोणी वापरत नाही. अनडिझायरेबल ती. राईट. ॲडजस्ट द स्लम टू डिझायर व्हॅल्यू बाय चेंजिंग प्रोपोर्शन. मग काय करा, व्यवस्थित ॲडजस्ट करा. सिमेंट आणि वॉटर याचा रेशो व्यवस्थित ॲडजस्ट करा, जेणेकरून जे काही आहे ना शेअर आणि कोलॅप्स हे जे काही यायला नको, शेअर आणि कोलॅप्स शेप बनायला नको. आलं लक्षामध्ये. तर शेअर आणि कोलॅप्स शेप जो काय तो अनडिझायरेबल असतो, कोणी रेफर करत नाही जास्त करून त्याला. राईट. तो अशा पद्धतीने जर का असं आलं ना पुन्हा प्रॅक्टिकलला नवीन करा, काहीतरी कंटेंट चेंज करा. जोपर्यंत आपल्या ट्रू शेपमध्ये येत नाही तोपर्यंत, कारण की ट्रू स्लंप आपला काय असतो, ट्रू स्लंप आपला ॲक्च्युली करेक्ट असणार आहे. झालं. तर आता आपण दुसरी टेस्ट बघणार. दुसरी टेस्ट काय बरं का आपली, दुसरी टेस्ट अजून इथं आहे बरं का. याच्याबद्दल काय काय इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगून देतो. इन्फॉर्मेशन फॉर दिस. ठीक आहे. कॉम्पॅक्शन फॅक्टरबद्दल इन्फॉर्मेशन दी. तर कॉम्पॅक्शन फॅक्टरबद्दल आपण ती माहिती काढून घेऊ. स्लम कोन टेस्टबद्दल ते डायमेन्शन तर तुम्हाला पाठ करायचे तेवढे. अजून मेटॅलिक शीट जी असते ती मेटॅलिक शीटची जी बघा कोणती मेटॅलिक शीट म्हणतोय, हे वाला जो डबडा आहे ना हा वाला, याची बघा ही याची मेटॅलिक शीट, याचं पण डायमेन्शन दिलं आहे. हा जो डबडा आहे ना आपला याची थिकनेस, ही जी मेटॅलिक शीट आहे ना याला ज्याच्यापासून बनलेला आहे त्याची थिकनेस किती असते. राईट. 1.6 mm वरती, 1.6 mm खाली असायला नको. राईट की नाही. काय म्हणतो मी, जो काही हा मेटॅलिक मूल्ड आपण बनवलेला आहे या मेटॅलिक मूल्डचा जो पत्रा आहे ना तो पत्राची जी थिकनेस आहे ती 1.6 mm पेक्षा काय असायला पाहिजे, जास्त असायला पाहिजे, कमी असायला नको. राईट. नंतर स्टील रॉड आहे तो, त्या स्टीलच्या रॉडचा तुम्हाला डायमेन्शनमध्ये दिलं आहे 16 mm रॉड आपण घेतलेला आहे. ठीक आहे. 16 mm रॉड असतो, 0.6 मीटर लांबी असते तो रॉड आहे. हा रॉड आहे 16 mm डायमीटर. त्याचा डायमीटर किती आहे, 16 mm आहे. राईट. नंतर याची हाईट किती असते, 0.6 मीटर. तो 0.6 मीटरची हाईट आहे, 16 mmचा त्याचा डायमीटर आहे. असं आपण टॅम्पिक रॉड यूज करत असतो. राईट. आणि 1.6 mmचा त्याचा काय बरं का, 1.6 शीटचा तुम्हाला हे दिलं आहे डायमेन्शन. राईट. पुढे काय बोललं पुढे तुम्हाला, दिस टेस्ट इज सुटेबल फॉर कॉन्क्रीट मीडियम टू हाय वर्केबिलिटी दॅट इज स्लम्प व्हॅल्यू 25 mm ते 125. तो 25 mm पासून ते 125 mm पर्यंत या स्लम्प व्हॅल्यूसाठी जनरली तुम्ही काय करणार, प्रिपेअर करणार ही टेस्ट प्रिपेअर करणार. राईट. मोस्ट कॉमनली यूज टू डिटर्मिनेशन ऑफ कन्सिस्टन्सी ऑफ कॉन्क्रीट. ओके. साईड पण आहे आणि हे पण आहे, हँडी पण आहे. ओके. स्लम्प टेस्ट इंडिकेटेड द बिहेवियर ऑफ कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट अंडर ग्रॅव्हिटेशन फोर्स. वजनाच्या मदतीने आपण हे काढलेली आहे. झालं मग सगळी इन्फॉर्मेशन.
तो सगळी इन्फॉर्मेशन झालेली आहे. तुम्हाला पॅटर्न पण सांगून दिला आहे, तिघ प्रकारचे पॅटर्न सांगून दिला आहे, राईट. जर सगळ्या डिरेक्शनमध्ये पसरत असेल तर कोलॅप्स स्लम असतो. सगळी इन्फॉर्मेशन काढून टाकली. नाव दुसरा कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट. चला आता कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट करायची. वर्कॅबिलिटी काढण्याचा दुसरा तरीका जो असतो, सगळ्यात बेस्ट तरीका असतो, ॲक्युरेट तरीका असतो. स्लम्प जो आहे तो आपला ॲक्युरेट नाही आहे, राईट की नाही. हे जे कॉम्पॅक्टिंग फॅक्टर जे आहे आपलं ॲक्युरेट आहे, हे आपलं काय ॲक्युरेट आहे. आता याच्याबद्दल आपण डिस्कशन काढतोय. काय बरं का बघा, तर लक्षामध्ये येतं की कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट जी आहे, स्लम्प कोन टेस्ट जी आहे ती आपल्याला गुड रिझल्ट देत नाही. कोणत्या केसमध्ये बरं का, जेव्हा आपलं स्टीप किंवा हार्श कॉन्क्रीट आहे. स्टीप किंवा हार्ड म्हणजे काय, ज्याची वर्केबिलिटी खूप कमी आहे ना, त्या केसमध्ये, ज्याला म्हणतो मी स्टीप कॉन्क्रीट, ज्याची वर्केबिलिटी खूप कमी आहे त्या कॉन्क्रीटला मी स्टीप कॉन्क्रीट म्हणतो. या स्टीप कॉन्क्रीटसाठी आपला स्लम्प कोन जे काय आहे तो रिझल्ट देत नाही व्यवस्थित, राईट की नाही. तो रिझल्ट व्यवस्थित देत नाही. त्या केसमध्ये मी काय करतो, जिथे मला स्लम्प कोन टेस्ट वापरता येत नाही त्या केसमध्ये मी काय करतो, कॉम्पॅक्शन टेस्ट करत जातो. आता कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट जो आपण करतोय ना, कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट जो आपण करत आहे ना, तेव्हा तुम्हाला वर्केबिलिटीची डिफिनेशन आठवते का, काय बरं का, की कॉम्पॅक्शन करणं, सेम डिग्री ऑफ कॉम्पॅक्शनसाठी जेवढी जास्त ऊर्जा लागत असेल त्याची वर्केबिलिटी कमी असेल, अशा पद्धतीने आपण वर्केबिलिटीला डिफाईन केलं होतं. म्हणजे काय बरं का, की वर्केबिलिटीला डिफाईन करणारे जे फॅक्टर्स आहेत ना, ते फॅक्टर या टेस्टमध्ये येत असतात. त्यामुळे कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्टचा रिझल्ट ॲक्युरेट असतो दॅन द स्लम्प कोन टेस्ट. स्लम्प कोन टेस्टपेक्षा कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्टचा रिझल्ट जास्त काय येतो, वर्केबिलिटीला डिफाईन करण्याचे जे फॅक्टर्स आहेत किंवा वर्केबिलिटी डिफाईन ज्या पद्धतीने केलं होतं त्याच पद्धतीने आपण प्रॅक्टिकल करतो, म्हणून याचा रिझल्ट ॲक्युरेट निघून येतो. तुमच्या भाषेने रनिंग नोट्स काढत राहा बरं का, जे काही बोलतोय तुमच्या भाषेत रनिंग नोट्स काढत राहा. पुढे काय बोलतोय, हां. तर आता जर बघायला गेलं तर काय बरं का, की आता लक्षामध्ये येत असतं की इथं आपण काय करत असतो, बघा, पहिले ॲपरेटस बघून घ्या. या प्रकारचे ॲपरेटस आहे आपल्याकडे. सो हे जो काय हा टॉप हॉपर आहे, राईट, हा हॉपर आहे, हा पण हॉपर आहे, हा टॉप हॉपर, हा बॉटम हॉपर, राईट, टॉप हॉपर, बॉटम हॉपर, आणि आपल्याकडे सिलेंडर आहे. 3 गोष्टी आहेत आपल्याकडे, राईट. तुम्ही यूट्यूबवरती टाकलं की तुम्हाला 10 मिनिटाचा पहिले जे NPTELचा व्हिडिओ भेटणार आहे आणि तो बघू शकता तुम्ही. मी जसं फोटो काढून आणले, ओके. नंतर बघायला गेलं तर काय बरं का, इथे खाली काय असते, इथं जे काय आहे ना, क्लोज करण्यासाठी आपल्याला एक ट्रॅप डुअर दिलेला आहे. कोणता, ट्रॅप डुअर. सो ट्रॅप डुअर, ही पण ट्रॅप डुअर आहे. आता मी काय करतो बरं का, काय करतो आपण, आपल्याला जे काही आहे आपल्याला काय करायचं आहे, कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट करायची आहे, ठीक. तो इथं काय करत असतो मी, IS कोड 456 वाल्यांनी, IS कोड 456 वाल्यांनी, मग IS कोड 456 2000 वाल्यांनी मला काय सांगितले, जर तुम्हाला कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट जर करायचं असेल ना, तर ते कॉन्क्रीट तुम्ही 1:1 1:3 1:3 म्हणजे काय, आय थिंक M20. तर M20 ग्रेड ऑफ कॉन्क्रीट जे असेल ना त्याच्यामुळे, तो 1:3 या प्रकारचं कॉन्क्रीट तुम्ही घ्यायचं, ठीक आहे. मग मी काय केलं, 1 proportion ऑफ सिमेंट, 1.5 portion ऑफ द सँड अँड 3 portion ऑफ द ॲग्रिगेट. या तिघांचं मी हे घेतलं, याच्यामध्ये इक्वल प्रोपोर्शनमध्ये पाणी मिळवलं, राईट का, आणि आपलं कॉन्क्रीट बनवलं. कॉन्क्रीट बनल्यानंतर मी काय करणार, आपल्याकडे बघा व्हायब्रेटर पण लागतो, निडल व्हायब्रेटर लागणार, ठीक आहे. निडल व्हायब्रेटर आहे, अशा पद्धतीने निडलच्या पद्धतीने आपण व्हायब्रेट करत असतो. तो सिमेंट आहे 1, सँड आहे 1:2, कोर्स ॲग्रिगेट आहे. कोर्स ॲग्रिगेट किती, तो कोर्स ॲग्रिगेट जी काय आहे ती आहे आपली, किती आली, कोर्स ॲग्रिगेट 3 portion. क्लिअर. पुढे गेलो आपण, तो आपल्याकडे असं रिझल्ट असेल, अशा पद्धतीने आपण सगळी माहिती ते इन्फॉर्मेशन आपण लिहित असतो. सांगतो तुम्हाला मी काय करतात, तो एकत्र करून टाकला, राईट, एकत्र करून टाकलं, तिघांना मिक्सचर केले, पाणी टाकलं, राईट, पाणी टाकल्यानंतर बनवून झाला. आता काय करतो आपण, याला पोअर करणार. तो आता उचलतोय आणि याच्यामध्ये पोअर करतो. आता लक्षात घ्या, काय करतो, सगळ्यात अगोदर खालचा जो सिलेंडर आहे ना बॉटमला ठेवलेला, त्याचं पहिले खाली वजन मेजर करून टाकायचं, ज्याला मी M1 म्हणतो. खाली जो सिलेंडर असतो या अरेंजमेंटमध्ये, त्याचं खाली त्या सिलेंडरचं तुम्ही खाली वजन मेजर करून टाका, तो काय असणार आपला M1, ठीक आहे. आता कॉन्क्रीट या वरच्या हॉपरमध्ये प्लेस करतोय, राईट, वरच्या ऑफरमध्ये प्लेस करतोय, काहीच करत नाही, कॉम्पॅक्ट काही करत नाही, उचलून फक्त या वरच्या ऑफरमध्ये प्लेस करून देतोय. प्लेस करून पूर्ण भरला का, पूर्ण भरल्यानंतर याला इथून ओपन करायचं. ओपन केलं का भरकन हे खाली पडून जाईल याच्यामध्ये, राईट. पुन्हा याला ओपन करायचं, याला ओपन केल्यानंतर भरकन पुन्हा हे खाली बसून जाईल, आणि पुन्हा खाली भरल्यानंतर हे पूर्ण आपलं हे भरून जाईल. आता भरले जर का भरलं, याला उचलायचं, आता भरून गेलं ना, आता उचलायचं, याचं वजन मेजर करून घ्यायचं, याचं वजन भेटेल M2, याचं वजन काय भेटेल M2. मग आता तुम्ही जर का समजा M2 - M1 जर का केलं, M2 - M1 जर का केलं, तर याच्या आतमध्ये पडणारं कॉन्क्रीट किती ना त्याचं वजन तुम्हाला भेटून जाईल, क्लिअर झाला पॉईंट.
इथपर्यंत. तो कॉन्क्रीट बनवलेला कॉन्क्रीट उचलतायत, याच्यात टाकतायत, टाकून पुन्हा याच्यात पडतंय, ते पुन्हा याच्यात पडतंय. अशा पद्धतीने याचं पुन्हा वजन केलं, M2 भेटला. M2 - M1 जर केला तर याच्यामध्ये सिलेंडरमध्ये जो काही कॉन्क्रीट होता त्याचं वजन तुम्हाला कळून देईल. झालं वजन. आपण काय करणार बरं का आता, आपण काय करणार हे बघा, अशा पद्धतीने हे भरलं, आता उघडवलं खाली, हा खाली पडला, राईट. खाली पडलं ते अख्खा खाली बरं का, दुसऱ्यामधून तिसऱ्यामध्ये खाली येऊन गेलं. आता व्यवस्थित त्याला उचलून ट्रॅम करून गेलं, बरोबर स्क्रीडिंग करून गेली. स्क्रीडिंग झाल्यानंतर आता अशा पद्धतीने स्क्रीडिंग झाली. स्क्रीडिंग झाल्यानंतर उचलणार, त्याचं वजन करणार, वजन आलं त्याचं अशा पद्धतीने. काय बरं का, त्या पूर्णचं वजन आलं 32.85 किलोग्राम. बघा रे, म्हणजे किती जड असेल बरं का ती. तो 32.85 त्याचं वजन मला येतं आहे, राईट. आणि खाली भांड्याचं वजन किती होतं, 21.5 किलोग्राम. तो खाली सिलेंडरचं वजन किती असतं, 21.5 किलोग्राम. जेव्हा त्याला एकरून आणलं तेव्हा त्याचं किती 32.85. मग कॉन्क्रीट किती वजनाचं होतं त्याच्यामध्ये, 11.50 किलोग्रामचं. ठीक आहे, 11.50 किलोग्रामचं आहे. आता हे जे काही तुम्ही वजन मेजर केले ना, किती आलं, 11.35 किलोग्राम. हे वजन कोणाचं होतं माहिती आहे का, हे होतं वेट ऑफ पार्शियली कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट. म्हणजे याला आपण स्वतःहून कॉम्पॅक्ट केलं आहे का, नाही. हे कशामुळे, ग्रॅव्हिटीमुळे. म्हणजे याला कोणत्या प्रकारची एनर्जी दिली आपण, ग्रॅव्हिटेशनची एनर्जी दिलेली आहे. ग्रॅव्हिटेशनने तो स्वतः काय होऊन जातं, कॉम्पॅक्ट होऊन जातं. आता कमेंट करू आपण, कमेंट बघा, कमेंट काय करायची. जर समजा त्या कॉन्क्रीटची वर्केबिलिटी जर का जास्त राहिली असती, तुम्ही मला सांगा रे, जर त्या कॉन्क्रीटची वर्केबिलिटी जर का जास्त राहिली असती तर कॉम्पॅक्शन जास्त झालं असतं का कमी झालं असतं सिलेंडरमध्ये, खालच्या सिलेंडरमध्ये. जर त्याची वर्केबिलिटी जास्त राहिली असती तर कॉम्पॅक्शन जास्त झालं असतं का कमी झालं असतं, कमेंट करा. जर वर्केबिलिटी जास्त राहिली असती तर फ्रिक्शन कमी राहिलं असतं. जर फ्रिक्शन कमी राहिलं असतं ना तर कॉम्पॅक्शन जास्त झालं असतं. क्लिअर आहे का पॉईंट, काय बोललो तो पॉईंट, काय बोललो, क्लिअर आहे का. जर वर्केबिलिटी जास्त असेल तर सिलेंडरमध्ये पडणारा जो कॉन्क्रीट आहे, वर्केबिलिटी जर का जास्त असेल तर सिलेंडरमध्ये पडणारा जो की कॉन्क्रीट आहे ना, वर्केबिलिटी जर जास्त असेल तर सिलेंडरमध्ये पडणारा कॉन्क्रीट जास्त कॉम्पॅक्ट होईल. आणि जास्त कॉम्पॅक्ट झाला तर त्याचं वजन जास्त निघून येईल. त्याचं वजन काय निघून येईल, जास्त निघून येईल. पॉईंट क्लिअर झाला. दुसरी बात सांगतो तुम्हाला, मी अजून खोलमध्ये सांगतो, व्यवस्थित समजून रिपीट करून सांगतो. दुसरी बात काय बरं का, आता मी काय करतो, एवढी प्रोसिजर माझी झाली, मला वेट भेटून गेलं, वेट ऑफ पार्शियली कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट. आता मी काय करतो, खालचा सिलेंडरला खाली करून टाकतो. आता खाली करा, सिलेंडरला खाली करून टाकला. आता सिलेंडरला खाली करा आणि पुन्हा हे जे कॉन्क्रीट आपलं, हे कॉन्क्रीट याच्यामध्ये भरा याच्यामध्ये भरा, राईट का. त्याच्यामध्ये भरणार, याला भरायचं, याला एक तर कॉम्पॅक्ट करायचं किंवा याला काय करायचं, व्हायब्रेटरच्या मदतीने त्याला कॉम्पॅक्ट करायचं, राईट. तो कॉम्पॅक्ट करण्याचे दोन तरीके असू शकतात. एक तर तुम्ही हँडच्या मदतीने हे करा किंवा आपल्याकडे निडल व्हायब्रेटर होतं, मी निडल व्हायब्रेटरच्या मदतीने याला कॉम्पॅक्ट करतोय. ठीक आहे, कॉन्क्रीट भरतोय, व्हायब्रेटरच्या मध्ये कॉम्पॅक्ट करतोय, कॉन्क्रीट भरतोय, व्हायब्रेटरच्या मध्ये कॉम्पॅक्ट करतोय. अशा पद्धतीने आणत इथपर्यंत आलो, राईट. आता झालं काम, आता भरून झाला. आता काय करणार, त्याला उचलणार याला आणि याला याचं वजन करणार. वजन करून तुम्ही आणणार, अशा पद्धतीने वजन निघून येईल. काय 34.80 किलोग्राम आहे त्याचं टोटल वजन आलं. 21.5 हा आपला खाली सिलेंडरचं वजन होतं. टोटल किती निघून आलं, 13.30 किलोग्राम. म्हणजे काय आलं बरं का, हे फुल्ली कॉम्पॅक्टेड, तुम्ही पद्धतशीर कॉम्पॅक्ट केले ना सिलेंडरला तेव्हा. सो फुल्ली कॉम्पॅक्टेडचं वजन आलं 13.30 किलोग्राम. आणि ज्याला आपण पार्शियली कॉम्पॅक्ट केलं होतं त्याला आला 11 समथिंग काहीतरी. मग तुम्ही काय करतात, कॉम्पॅक्शन फॅक्टर करतात. तो कॉम्पॅक्शन फॅक्टर करतात. कॉम्पॅक्शन फॅक्टर इज इक्वल टू व्हॉट, वेट ऑफ पार्शियली कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट. सो वेट ऑफ partially compacted concrete divided by weight of fully compacted concrete. weight of fully compacted concrete. असं जर तुम्ही करून टाकलं तर तुम्हाला एक फॅक्टर भेटून जाईल, त्याला म्हणतो आपण कॉम्पॅक्शन फॅक्टर. आता तुम्ही एक डिस्कशन बघू, ऐका आता एक डिस्कशन बघू. काय, या CFची व्हॅल्यू नेहमी एकापेक्षा जास्त जाणार नाही, एकापेक्षा कमीच राहणार, एवढी बात आपल्याला कन्फर्म आहे. एकापेक्षा जास्त जाणार नाही. का बरं का, कारण की तुम्ही स्वतःहून याला खाली कॉम्पॅक्ट करतायत, वजनामुळे वरून खाली पडल्यावरती एवढं तर कॉम्पॅक्ट तर होणारच नाही. पण मला एक सांगा, पार्शियली कॉम्पॅक्टेडचं जे वेट आलं ते M1 आलं समजा, आणि फुल्ली कॉम्पॅक्टेडचं वजन ते पण M1च आलं समजा, तर याच्यावरती तुम्ही काय कमेंट करणार. म्हणजे CF जो ना तो बरोबर 1 आला, त्याच्यावर तुम्ही काय कमेंट करणार सांगा बरं. तुम्ही काय करणार की वरून फेकल्यावरती, वरून जेव्हा आम्ही फेकत होतो ना त्याच्यामुळे एवढं कॉम्पॅक्शन झालेलं आहे, त्याच्यामुळे खूप जास्त कॉम्पॅक्शन झालं आहे. त्याच्यामुळे जास्त कॉम्पॅक्शन कधी होणार, जेव्हा त्याच्यामध्ये वर्केबिलिटी जास्त असणार. तर लक्षात घ्या, ज्या कॉन्क्रीटची वर्केबिलिटी जास्त आहे तो जास्त कॉम्पॅक्ट होणार. तो जास्त कॉम्पॅक्ट झाला त्याचं वजन जास्त निघून येणार, राईट. जर त्याचं वजन फुल्ली कॉम्पॅक्टेडच्या बरोबर जर का आलं तर CF मला 1 भेटणार. आणि CF जर का 1 असेल तर याचा रिझल्ट मी काय काढत असतो की त्या कॉन्क्रीटची वर्केबिलिटी जास्त असते. बोला, क्लिअर झालं का पॉईंट, का फास्ट होते काय माहीत आज.
फास्ट होते का रे? क्लिअर झालं का नेहा? ह्या अशा पद्धतीने बघा. सो झालं. हा होता पार्शियली 11.350 डिवाइड बाय 13 पॉईंट समथिंग सी एफ मला भेटून जाईल. आज सी एफ एकापेक्षा कधी जास्त राहणार नाही, कमी राहणार, एवढी बात कन्फर्म आहे. एकापेक्षा जास्त राहणार नाही कधी, एकापेक्षा कमी राहणार आहे. ही झाली आपली टेस्ट. कुठे गेलो रे बाप? ठीक आहे, तो ही झाली टेस्ट. मग आता लक्षामध्ये घ्या. आता आता आपण पॉईंटकडे घेऊया. टेस्ट होण्याचा टेस्ट आपण अशा पद्धतीने करून टाकली. आता आपल्याला डिस्कशन बघायचं. डिस्कशन काय बरं का बघा. त्याच्याबरोबर डिस्कशन काय बघा. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. आता जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते मी उचलून सांगतो, तुमच्या कानावरती शब्द पाठतो. कोणकोणते शब्द बघा. सगळ्यात अगोदर आपण बोललो होतो की ज्या ठिकाणी मला स्लम कोड टेस्ट करता येत नाही, कुठे, जो काही कॉन्क्रीट आहे ना, तो कॉन्क्रीट जर का स्टीप असला ना, तर स्टीप कॉन्क्रीटच्या केसमध्ये मला स्लम कोड टेस्ट करता येत नाही. मग मी कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्टकडे जाणार. बरोबर, गेलो. राईट. मग आता गेल्यानंतर काय दिसायला भेटते बरं का आपल्याला. आपण काय करतोय, आपण त्याला वरून जे ना सोडत असतो. राईट. तो वरून आपण त्याला सोडत असतो आणि त्या स्वतःच्या वजनामुळे ते कॉम्पॅक्ट होणार आहे किंवा हाईटमुळे कॉम्पॅक्ट होणार आहे. ॲक्च्युली हाईट देतात ना तुम्ही, हाईटवरून फेकतायत म्हणजे हाईटनुसार त्याला कॉम्पॅक्शन होईल. सो कॉम्पॅक्शन आपण कशाने करतोय, हाईटनुसार आपण करतोय. राईट. सो इन दी टेस्ट कॉम्पॅक्शन इज अचीव बाय द वॉट, फ्री फॉल. कॉम्पॅक्शन कशा पद्धतीने अचीव करतोय, फ्री फॉलच्या मदतीने तुम्ही अचीव करतायत. पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, इट इज अ मेजर्ड रिलेटिव्ह इफोर्ट रिक्वायर्ड टू चेंज द मास ऑफ द फ्रॉम द वन डिपेंडेंट शेप ऑफ द अनदर. काय याचं मिनिंग सांगतो तुम्हाला मी. ऐका काय. आता मला काय दिसायला भेटते, कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट जी तुम्ही करतायत ना, याच्यामध्ये तुम्ही ना कॉन्क्रीटमध्ये ॲग्रिगेट पण वापरतात. लक्षात घ्यायचं, त्या ॲग्रिगेटची साईज 38 mm पेक्षा जास्त असायला नको बरं का. 38 mm पेक्षा जास्त त्या खडीची साईज असायला नको. कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट करण्यासाठी जे कॉन्क्रीट आपण यूज करत असतो, त्या कॉन्क्रीटमध्ये यूज केलेली जी खडी आहे ती 38 mm पेक्षा जास्त असायला नको. पॉईंट क्लिअर. कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट करण्यासाठी आपण काय करत असतो, आपल्याकडे जी काय आहेत दोन हॉपर असतात. ते हॉपर एका हाईटवरती एक हॉपर असणार, खालच्या त्याच्या बॉटमला दुसरा एक हॉपर असणार. त्या हॉपरला क्लोज करण्यासाठी ट्रॅप डोअर असतो. राईट. ट्रॅप डोअर असतो, ते पण लक्षामध्ये आहे. राईट का. तो ट्रॅप डोअर पण असतो. तर मी काय करतो, कॉन्क्रीटला बनवणार IS कोड 456 1:D-3 1:D या रेशोने आपण काय करून टाकणार त्याला, जो 456 आपण त्याला काय बनवून टाकला त्या कॉन्क्रीटला, वरून भरून टाकायचं. वरच्या ऑफरला बंद आहे तो फुल भरल्यानंतर खालचा जो काय आहे ट्रॅप डोअर ओपन करायचा, वरच्यामधून खालच्यामध्ये पडेल. राईट. पुन्हा खालचा ओपन करायचा, सिलेंडरमध्ये पडेल, वजन करून टाकायचं. प्रॅक्टिकल सगळं सांगून झालेलं आहे. आता बघा, आता महत्त्वाचा पॉईंट काय की यार याला कुठे वापरायचं बरं का. ज्या कॉन्क्रीटची वर्केबिलिटी तुम्हाला स्केल दिली होती मी, व्हेरी लो, मीडियम, हाय, व्हेरी हाय. मीडियम टू हाय होते आपली स्लम कोन टेस्ट. असा मीडियम टू लो जर का असेल तर आपलं काय असेल, कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट. अशी स्केल बनवून घ्यायची आणि स्केलनुसार सांगून द्यायचं. आलं लक्षामध्ये. तर तुम्हाला काय बोललो बरं का मी आता, ही जी काही वर्कॅबिलिटी टेस्ट आहे, ही वर्कॅबिलिटी टेस्ट आपण जनरली कोणासाठी वापरत असतो बरं का. सो दिस टेस्ट इज मोर ॲक्युरेट अँड सेन्सिटिव्ह दॅन द स्लम टेस्ट. बरोबर. इट इज सुटेबल टू बी यूज फॉर कॉन्क्रीट हॅव्हिंग मीडियम टू लो वर्कॅबिलिटी. क्लिअर. लक्षात राहील का रे. ज्या कॉन्क्रीटची वर्कॅबिलिटी मीडियम टू लो त्याच्यासाठी मी वापरणार. राईट. त्यासाठी वापरणार. आलं लक्षात. तो झालं. कोणत्या प्रिन्सिपलनुसार आपण काम करत असतो. द प्रिन्सिपल ऑफ दिस टेस्ट इज बेस्ड ऑन मेजरिंग द डिग्री ऑफ कॉम्पॅक्शन अचीव बाय परफॉर्मिंग स्टँडर्ड अमाऊंट ऑफ द वर्क ऑफ द कॉन्क्रीट बाय अलोईंग इट फ्री फॉल. तो वरून आपण फ्री फॉल करत असतो. आता मला एक बात सांगा, तुम्हाला प्रश्न पडत असेल की यार हे 2 भांडे का लावलेले आहेत. इथे एक भांडं आहे आणि खाली सिलेंडर ठेवलं असतो. राईट. हे 2 भांडे का लावलेत बरं का, अशा पद्धतीने असं 2 भांडे का लावलेत, याच्यासाठी लावले आहेत. जर का समजा एवढ्या भांड्यावरून एवढ्या अंतरावरून जर तुम्ही खाली फेकलं असतं तर सांगा बरं का कशाचा प्रॉब्लेम आला असता रे. जर याला मी एवढ्या लेवलवरून जर का खाली फेकलं तर सांगा बरं का कशाचा प्रॉब्लेम आला असता. जर एवढ्या उंचीवरून जर का खाली फेकलं असतं याच्यामध्ये, तर कशाचा प्रॉब्लेम आला असता सांगा पटकन. कशाचा प्रॉब्लेम येतो भागेश्वरी.
सेग्रिगेशनचा. लक्षात आलं का? जर समजा तुम्ही दुसरा हॉपर वापरला नसता बॉटमचा तर प्रॉब्लेम कशाचा आला असता? प्रॉब्लेम आला असता सेग्रिगेशनचा. सेग्रिगेशनचा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण अशा पद्धतीने 2 अरेंजमेंट देत असतो. तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला आहे, लक्षात ठेवायचं. 2 हॉपर का दिलेला आहे, त्याच्या बॉटमचा हॉपर का दिलेला आहे? सेग्रिगेशन. डायरेक्टली जर का एवढ्या हाईटवरून खाली जर फेकलं ना तर खालच्या सिलेंडरमध्ये जे ना सेग्रिगेशन होऊन जाईल, ॲग्रिगेट वेगळे होऊन जातील, ॲक्च्युली तो कॉन्क्रीट राहणार नाही मग तो. आलं लक्षात? त्यामुळे मध्ये आपण तो विषय केलेला असतो. झालं? तर ही वाली बात मला दिसायला भेटते. सो पोटेन्शियल एनर्जीच्या मदतीने आपण काय करत आहोत? आपण कॉम्पॅक्शन करत आहोत. तो पार्शियली कॉम्पॅक्टेड मास ऑफ पार्शियली कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट डिवाइड बाय मास ऑफ फुल्ली कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट याचा रेशो जो असतो तो कॉम्पॅक्शन फॅक्टर असतो. त्याच्यानुसार आपण वर्केबिलिटी काढून घेत असतो. झालं राईट? ते झाल्यानंतर काय असतं बरं का? आता याचे जे काय आहेत याच्या आपल्याला डिग्री ऑफ वर्केबिलिटीचा एक टेबल दिलेला आहे. आता डिग्री ऑफ वर्केबिलिटीचा टेबल जो काय आहे तो तुम्हाला मी याच्यामध्ये पाठवून देईल नोट्समध्ये. ठीक आहे, नोट्समध्ये पाठवून देईल. तर कधी कधी काय असं म्हणजे परीक्षेमध्ये काय क्वेश्चन विचारतात, CF जर का समजा 0.8 असेल, कॉम्पॅक्शन फॅक्टर जर का समजा 0.8 असेल तर सांगा स्लम्प व्हॅल्यू किती असेल? स्लम्प व्हॅल्यू किती असेल? तर याच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू, याच्यासाठी काही मंत्रबिंत्र नाही आहे, यासाठी काही फॉर्म्युला नाही आहे. तो एक टेबल आहे, तो पण तुम्हाला पाठच करायचा आहे. तो टेबल पण तुम्हाला काय करायचं आहे? पाठच करायचा आहे. ठीक. तर ते पण ती माहिती पण तुम्हाला काय करून टाकायची, लिहून टाकायची, तुम्हाला सांगून देईल मी ते. आणि नंतर आता कॉम्पॅक्शन फॅक्टरला जे काय डेन्सिटीच्या भाषेमध्ये पण आपल्याला एक्सप्रेस करता येत असतं. सो कॉम्पॅक्शनला आपण डेन्सिटीच्या भाषेमध्ये पण एक्सप्रेस करू शकतो. तिथं ते काही इम्पॉर्टंट नाही एवढं. कळालं का तुम्हाला हे प्रॅक्टिकल रे? दुसरी महत्त्वाची बात अजून इथे आहे, इट इज नॉट सुटेबल फॉर कॉन्क्रीट ऑफ व्हेरी लो वर्केबिलिटी ऑफ 0.7 ऑर बिलो. ज्या लक्षात घ्या, व्हेरी लोसाठी तुम्ही वापरू शकत नाही, मीडियम टू लोसाठीच वापरतायत. ज्या कॉन्क्रीटची वर्केबिलिटी कॉम्पॅक्शन फॅक्टर समजा मला दिसायला भेटतो, कॉम्पॅक्शन फॅक्टर काढला मी 0.7पेक्षा समजा खाली आला. अनुभवानुसार मी सांगतोय की हा जो कॉन्क्रीट आहे ना, या कॉन्क्रीटचा कॉम्पॅक्टिंग फॅक्टर जो असेल ना, तो कॉम्पॅक्टिंग फॅक्टर 0.7पेक्षा कमी असेल. जर 0.7पेक्षा जर का कमी असेल ना, तर हे जे काही आहे याची वर्केबिलिटी काय दिसायला भेटते आपल्याला, याची वर्केबिलिटी खूप कमी आहे. लक्षामध्ये, तर खूप कमीवाल्यासाठी पण वापरू नका. सो इट इज नॉट सुटेबल फॉर कॉन्क्रीट ऑफ व्हेरी लो वर्केबिलिटी. तर ज्याची वर्केबिलिटी खूप कमी आहे त्यासाठी वापरू नका. मग कोणासाठी वापरायचे? सो ओके, ही वाली बात. तर 0.7च्या वरती जे काही असेल ना त्यासाठी. क्लिअर झाला पॉईंट? सो 0.7 वर्केबिलिटी किंवा त्याच्यापेक्षा कमी वर्केबिलिटीवाला जर का असेल त्यासाठी सुटेबल राहणार नाही. ॲग्रिगेटची साईज 38 mm जास्त असायला नको या टेस्टमध्ये. हा आपण पॉईंट क्लिअर करून टाकला. स्लम टेस्ट कॉन्क्रीट कॉम्पॅक्शन झालं राईट. अशा पद्धतीने हा पॉईंट कव्हर केलेला आहे. नेक्स्ट इज व्हॉट बरं का. आता तुम्हाला पूर्ण प्रोसिजर बी सांगून दिली, हे पण काढून झालं. आता याचं जे काही आहे झालं हे पण. तो ही टेस्ट पण आपली कव्हर झाली. आता पुढची टेस्ट असते आपली पुढची टेस्ट कोणती असते आपली? VB कन्सिस्टोमीटर टेस्ट. तिसरी VB कन्सिस्टोमीटर टेस्ट. काय असते बरं का, ते लक्षात घ्या. टेस्ट सांगून देतो तुम्हाला, बघायचं बरं काय, व्हिडिओ बघून घ्या. मी तुम्हाला सांगून देतो, उलट तुम्हाला लवकर कळून देईल. तुम्ही टेस्ट बघून काढा सगळे. तो इन्फॉर्मेशन काय सांगतो ते पण कानावरती पाडा. म्हणजे तो जे सांगेल इन्फॉर्मेशन अजून मी सांगितलेली बात आणि तो सांगितलेली बात तुमच्या डोक्यामध्ये शिरून जाईल. आणि टेस्ट जर तुम्ही बघितलं तर जास्त टाईम तुमच्या लक्षामध्ये राहील. आता हे काय सांगतो मी असं, यापेक्षा बरं आहे की तुम्ही टेस्ट बघून घ्या ना, 2-4दा बघून घ्या टेस्ट. आता तिसरी टेस्ट सांगतो तुम्हाला मी, VB कन्सिस्टोमीटर टेस्ट. काय असते बरं का याच्यामध्ये, काय असते हे जर बघायला गेलात, ही वाली अशा पद्धतीने टेस्ट आहे. हे बघा इथं काय असतो बरं का, एक असा सर्क्युलर सिलेंडर असतो राईट. याच्यात काय असते बरं का, याच्यात काय असते लक्षात घ्या. VB कन्सिस्टोमीटर टेस्ट जी आहे ना, ही गुड लॅबोरेटरी टेस्ट आहे. पहिला पॉईंट राईट. इनडायरेक्टली आपण मेजर करतो, ॲक्च्युली सगळ्यांमध्ये इनडायरेक्टली मेजर करतो वर्केबिलिटी, त्याचा काही विषय नाही. एक्सटेन्शन ऑफ स्लम्प कोन टेस्ट आहे. परीक्षेत क्वेश्चन विचारतील तुम्हाला, लक्षात घ्या. Which of the following method to measure the workability is extension of slump cone? स्लम्प कोनच्या एक्सटेन्शनवाली कोणती टेस्ट आहे? ती आहे आपली VB कन्सिस्टोमीटर टेस्ट. का बरं का? कारण की इथं पण मी स्लम्प कोन वापरतोय. हा बघा आपला स्लम्प कोन राईट. तर खाली एक सिलेंडर आहे, त्या सिलेंडरमध्ये मी काय करतो, स्लम्प कोन आतमध्ये ठेवतो. कशा पद्धतीने, हे बघा हा झाला, ठेवून झाला तो शिवून झाला. तो जे काही आहे स्लम्प कोन मी त्याच्या सिलेंडरमध्ये ठेवून दिला आहे. आणि वरती जे ना अशा पद्धतीने मी वरती जे काही अशा पद्धतीने मी काय लावून दिलं आहे, कॉन्क्रीटला टाकण्यासाठी आपण असं कोन प्रोव्हाइड करून ठेवला आहे राईट. तर आता मी काय करणार, हे बघा हे आपले सिमेंट, हे आपली सँड, हे आपलं ॲग्रिगेट, तिघांचं मिक्सचर बनवून घेणार. बनवलं तो तिघांचं मिक्सचर बनवून घेणार.
बनवल्यानंतर आपण काय करणार, हे कॉन्क्रीट बनवून गेलेलं आहे राईट. वरती हे फनेल आहे, त्याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये टाका आतमध्ये तुम्ही टाका. तो कॉन्क्रीट आपण आतमध्ये टाकतोय. इथं काय करायचं असतं आपल्याला, तो आतमध्ये टाकतोय आपण, याला कॉम्पॅक्ट करतोय. किती लेअरमध्ये कॉम्पॅक्ट करणार, इथं किती लेअरमध्ये कॉम्पॅक्ट करणार. तुम्हाला काय बोललो मी, एक्सटेन्शन आहे नाही, तो एक्सटेन्शन जर का असेल, स्लम कोणतं जर का एक्सटेन्शन असेल तर 4 लेअरमध्ये कॉम्पॅक्ट करा. 25 नंबर ऑफ लो देऊन द्या, कॉम्पॅक्ट करून टाका. इथं बघा कशामध्ये कॉम्पॅक्ट करतोय, काम चालू असताना बघा हे झालं. तो याला झाला आता, तो फुल्ली आपण त्याला हे करून टाकतोय. पुढे जर बघायला आता हळूच मी आता त्याला वरती उचलला वरती राईट. वरती उचलल्यानंतर अशा पद्धतीने बनवून गेला राईट. या पद्धतीने तुम्ही काय करू शकतात, असं करताना तुम्ही स्लमची व्हॅल्यू पण कॅल्क्युलेट करू शकतात. स्लमची व्हॅल्यू पण कॅल्क्युलेट करून टाका. आता असं आलं का, आता काय करतो, हा जो आहे ना खाली, हा व्हायब्रेटर टेबल आहे. हा व्हायब्रेटर टेबल आहे. आता मशीन चालू केली का हा टेबल व्हायब्रेट होतो, आणि व्हायब्रेट झाल्या तुम्ही काय करतात, व्हायब्रेटला सुरुवात केली का स्टॉपवॉच सुरू करून टाकता. स्टॉपवॉच सुरू केली का काय होईल, मग व्हायब्रेटरला स्टार्ट केलं आणि स्टॉपवॉच तुम्ही लावून दिली का तुम्ही टाईम नोट करणार. कशाचा टाईम नोट करणार, जोपर्यंत पूर्ण कॉन्क्रीट अपुरा पसरून जात नाही याच्यापर्यंत तो टाईम तुम्ही हे करून टाकणार. व्हायब्रेटर खाली चालू आहे, झाला का तो असा झाला का. मग सरळ जेव्हा होता तिथून तर पसरल्यापर्यंत जेवढा काही टाईम असेल तो टाईम तुम्ही नोट करून टाकतात. त्याला म्हणतो आपण व्ही बी टाईम. काय म्हणतो त्याला आपण, व्ही बी टाईम. सो व्ही बी टाईम आपण मेजर करून टाकणार. आणि व्ही बी टाईमवरून आपण काय करणार, वर्कॅबिलिटी. आता मला एक बात सांगा तुम्ही, काय बरं का, व्ही बी टाईमनुसार मला सांगा, जर का समजा हा कॉन्क्रीट मी इथं वापरलेला, याची वर्कॅबिलिटी जर का खूप जास्त राहिली असती, तर काय दिसायला भेटलं असतं मला, काय वर्कॅबिलिटी खूप जास्त आहे. जर तुम्ही त्याला वरती उचललं ना, उचलतात व्हायब्रेटर लावण्याच्या, हा जो खालचा व्हायब्रेटर टेबल आहे ना, हे सुरू करण्याच्या अगोदर तो पसरून गेला असता, तुम्हाला टाईमच भेटला नसता मोजायला. त्यामुळे मी काय पॉईंट बोलतो इथं, हे कुठे वापरतो आपण, की हे जे काय आहे व्ही बी कन्सोलिमीटर टेस्ट जो काय आहे, हा आपण कुठे वापरत असतो, हा आपण लो टू व्हेरी लो वर्कॅबिलिटी, ज्याची वर्कॅबिलिटी खूप कमी आहे त्यासाठी आपण वापरतो. जर वर्कॅबिलिटी जर का खूप जास्त राहिली असती तर तुम्ही वरती कोण उचलला का झाला खाली कोलॅप्स, व्हायब्रेटर लावायचंच काम नाही, खाली पसरून जाईल तो. त्यामुळे आपण काय बोलतोय की व्ही बी कन्सोलिमीटर टेस्ट जो काय आहे हा आपण कुठे स्केल, बघा स्केलच्या मदतीने सांगू शकतो तुम्हाला. हा मीडियम, हाय, व्हेरी हाय, लो, व्हेरी लो, मीडियम टू हाय स्लम टेस्ट, मीडियम टू लो दुसरी झाली आपली कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट. तिसरी काय आता लो टू व्हेरी लो, हा बघा रे, लो टू व्हेरी लो म्हणजे इथं आहे. मग इथं आता वेट लो टू व्हेरी लो म्हणजे तुम्हाला लक्षामध्ये येऊन जाईल की ज्या ठिकाणी आपल्या पहिल्या दोघं टेस्ट काम करत नाही तिथं व्ही बी टेस्ट काम करतात. तो व्ही बी कन्सिस्टमेंट टेस्ट राईट. सो लो टू व्हेरी लो या केसमध्ये मी यूज करतो हे वाला. क्लिअर झालं, ठीक. सो हे वाला ह्याच्यामध्ये ते ॲपरेटस काय सेम आहे, जो काही आपला मोल्ड आहे कोणता फ्रस्टम शेपमधला जो मोल्ड आहे तो मी वापरत आहे, आणि एक सिलेंडर मी वापरते. त्या सिलेंडरमध्ये मी आतमध्ये फसून देतो, याला आतमध्ये बसून देतो. वरून तुम्ही कॉन्क्रीट टाका, 25 नंबर ऑफ लो देऊन द्या, वरती हळूच उचलून टाका. वरती हळूच उचलून झाल्यानंतर काय होईल बरं का, तो हळूच उचलून झाल्यानंतर तो जसा दिसायला भेटतो, नंतर व्हायब्रेशनला सुरू करा. व्हायब्रेशन जेव्हा सुरू करतात तेव्हा टाईम मेजर करतात, टाईम तुम्ही नोट करून टाकायचा. जेवढा जास्त, आता मला तुम्ही सांगा, जर का समजा जास्त टाईम लागला व्हायब्रेशन मशीन खाली चालू आहे आणि टाईम खूप जास्त लागला, याचा अर्थ काय होईल सांगा, याचा अर्थ काय असेल रे, वर्कॅबिलिटी काय असेल, कमी असेल की जास्त असेल. जर जास्त टाईम लागत असेल तर वर्कॅबिलिटी काय असेल, खूप कमी असेल. आलं तर त्या फ्रिक्शनला ओव्हरकम करण्यासाठी खूप जास्त काम करावं लागेल, त्यामुळे तो लवकर पसरणार नाही, टाईम जास्त निघून येईल. लक्षात, तो टाईम जास्त निघून येईल. मग इथं आपण कशा पद्धतीने मेजर करत आहोत बरं का, तुम्ही जर का बघायला गेलात तर व्हायब्रेशनच्या मदतीने आपण काय करत आहोत, आपण मेजर करत आहोत. तो व्ही बी टाईम लक्षात ठेवायचा. ही झाली टेस्ट. मग टाईम मेजर करून टाका, टाईमनुसार आपण कॅल्क्युलेशन करून टाकत असतो. मग कशा प्रॅक्टिकल कशा पद्धतीने हे झालं प्रॅक्टिकल. सो व्ही बी कन्सिस्टोमीटर टेस्ट जो काय आहे ती पण आपली कंप्लीट झाली. व्ही बी कन्सिस्टोमीटर टेस्ट जी आहे ती आपली कंप्लीट झालेली आहे. आता मी तुम्हाला एवढी बडबड करून दिली, पण तुम्हाला लक्षात घ्या काय करायचं, लक्षात घ्या. या तिघं टेस्ट यूट्यूबवरती बघायच्या आहेत राईट. या तिघं टेस्ट यूट्यूबवरती बघायच्या आहेत. मी तुम्हाला PDF देईल, ते सगळं तुमच्या शॉर्ट करून तुमच्या पद्धतीने ते नोट्स लिहून घ्यायच्यात. उद्या मी याची रिव्हिजन देऊन देईल, इम्पॉर्टंट पॉईंट, आणि त्याचं डिस्कशन उद्या आपण करून घेऊ. पुढे अजून आहे 2-3 टेस्ट आहेत. त्या टेस्ट होऊन गेल्यानंतर आपण पुढच्या प्रॉपर्टीकडे जाणार, ठीक आहे. सेग्रिगेशन वगैरे काही जास्त नाही आहे, ठीक आहे. हळूहळू करत आपण कॉन्क्रीटला संपवून. एकदा कॉन्क्रीट संपला तर तुमचा कॉन्फिडन्स चांगला बनून देईल, कारण की काही राहणार नाही खाली, काही राहतच नाही आहे. टिंबर, ब्रिक तसलं राहणार आहे, ते पटपट होऊन जातं, ठीक आहे. कॉन्क्रीट मोठं आहे, कॉन्क्रीट झालं का मग बरंच तुमचं होऊन जाईल, ठीक आहे. इथं थांबतो मी.